नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बणेश्वर येथील 600 मीटर रस्त्याचं काम व्हावं यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 7 तास धरणात आंदोलन केले. मात्र रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला अजित पवारांनी आधी अगदी 2 शब्दांमध्ये उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी एका वाक्यात किचक पद्धतीने सुप्रिया सुळेंना टोला लगावल्याचं दिसून आलं. सुप्रिया सुळे स्टंटबाजी करत आहेत का या प्रश्नावर अजित पवारांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया नोंदवताना थेट भाष्य करणं टाळलं. मात्र यावेळेस पुढे बोलताना अजित पवारांनी हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि हा रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर खासदारांनी तो रस्ता करता येऊ शकतो असं म्हणत सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवारांनी नो कमेंट्स. मी 35 वर्ष काम करतोय 600 मीटरचे रस्ते. आमदार आणि खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो. काम करायचं म्हटलं तर 1 मिनिटात करता आलं असतं असं सूचक केलं. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, पुणे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.